शासकीय मालमत्तेवरील अतिक्रमण प्रकरणी खंडबारा सरपंच व सदस्य अपात्र, नाशिक विभागीय आयुक्तांकडून जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम। नवापूर तालुक्यातील खंडबारा ग्रामपंचायतीचे सरपंच अविनाश जगदीश गावित व ग्रामपंचायत सदस्य वृंदाबाई गावित यांना शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून अपात्र ठरविण्यात आले असून या प्रकरणात नाशिक विभागीय आयुक्तांनी नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला आहे। त्यामुळे खंडबारा परिसरात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणात जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी 10 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार सरपंच व सदस्य यांनी शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार त्यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय घेतला आहे। या संदर्भात 18 मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती। खंडबारा येथील कैलास शंकर गावित यांनी 29 एप्रिल रोजी तक्रार दाखल करून सरपंच अविनाश गावित यांनी शासकीय निवासस्थानावर अतिक्रमण केल्याचा आरोप केला होता। तक्रारीनंतर करण्यात आलेल्या प्रत्यक्ष स्थळ पाहणीत सर्वोदय कॉलनीतील शासकीय मालमत्ता क्रमांक 460 व 461 वर अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले। याबाबतचे सर्व पुरावे, अहवाल व कागदपत्रांचा सखोल अभ्यास करून जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेचा आदेश पारित केला होता। दरम्यान या निर्णयाविरोधात सरपंच व सदस्यांनी 15 दिवसांच्या आत नाशिक विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते। मात्र नाशिक विभागातील आयुक्तांनी 15 डिसेंबर रोजी निकाल देत जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी विवाद अर्ज क्रमांक 3/2025 व 4/2025 अंतर्गत 10 ऑक्टोबर 2025 रोजी पारित केलेला आदेश कायम ठेवण्यात येत असल्याचे स्पष्ट केले। या निर्णयामुळे खंडबारा ग्रामपंचायतीतील सत्तास्थितीवर परिणाम होण्याची शक्यता असून पुढील राजकीय घडामोडींकडे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, नजरबाज न्यूज, नवापूर।